जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ आहे तो डेमो लेक्चरवर आहे, बरोबर आहे. पण महत्त्वाचा टॉपिक आहे घड्याळ. यावेळेस म्हणजे जी परीक्षा गेली त्यामध्ये घड्याळावर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे जर आपण विचार केला की जेवढे जिल्हे आहेत त्यामध्ये 50+ तरी प्रश्न घड्याळावर विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपण थोडंसं यावर सविस्तर नाही म्हणता येणार, पण जेवढं मला तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगता येईल तेवढी मी देईल. बरं, आता घड्याळ म्हटल्यावर आपण दररोज वापरणारे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये 3 काटे, हा ना. एक नेहमी हालत राहतो तो सेकंद काटा, जो छोटा दिसतो त्याला तास काटा म्हणतात आणि जो मोठा असतो त्याला मिनिट काटा म्हणतो, हो ना. याच पद्धतीने आपण व्यवस्थित छान शिकूयात, पण त्याआधी लेक्चरला लाईक करायचे, लेक्चरला शेअर करून टाकायचे. आपली जी 13वी बॅच येते टिकर मराठीचे, जिचं नाव आहे परिवर्तन बॅच, तर या बॅचचा डेमो लेक्चरचा बुद्धिमत्ताचा आजचा टॉपिक घड्याळ, त्याला करूयात आपण सुरुवात. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न येतात किंवा किती टाईप आहेत, ठीक आहे. आणि मग टाईप नुसार मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत जाईल आणि टाईप नुसार आपण काही प्रश्न पण सोडवून पाहूयात. जिथे जिथे शॉर्ट ट्रिक आहे तिथे तिथे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगेन. करूयात सुरुवात. केले तुम्ही लेक्चरला लाईक? बघा, सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे घड्याळ म्हटलं म्हणजे आपल्याला कशावर जास्त प्रश्न येतात, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोन काढायचा, म्हणजे पर्टिक्युलर इतके इतके वाचलेले आहे. तर ह्या वाजता घड्याळाच्या तास काटे आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन होतो, म्हणजेच अंशात्मक कोन काढणे दोन्ही काट्यांमध्ये. दुसरा टाइप कुठला आहे, तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर येणे किंवा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना ओलांडणे. दोघांचा अर्थ एकच असतो, कारण की दोघांचा अपवाद एकच आहे. फक्त काही वेळा प्रश्न विचारला जातो, दोन्ही काटे एकमेकांवर 12 तासात 24 तासात किती वेळा येतात किंवा एकमेकांना किती वेळा ते ओलांडतात. त्यानंतर आपला तिसरा टाइप आहे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा काटकोन, म्हणजे 12 तासामध्ये दोन्ही काट्यांमध्ये किती वेळा काटकोन होतो किंवा किती वेळा 90 अंशाचा कोन होतो. मग 12 तासात असू द्या, 24 तासामध्ये असू द्या, किंवा आपल्याला काही वेळ दिला जाईल त्या वेळेच्या दरम्यान विचारलं जाईल की दुपारी 3 पासून रात्री 9 पर्यंत दोन्ही काट्यांमध्ये किती वेळा काटकोन तयार होऊ शकतो. टाइप चौथा काय आहे आपला, तर तास काटा आणि मिनिट काटा एका सरळ रेषेत 12 तासात किती वेळा येतात, 24 तासात किती वेळा येतात किंवा दिलेल्या वेळेमध्ये किती वेळा येतात. हे टाइप 2, टाइप 3 आणि टाइप 4 हे थोडंसं कन्फ्युज करणार आहे, पण एखादी जर व्यवस्थित आपण नोंद करून ठेवली तर आपण चुकणार नाही, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा टाइप आहे आपला टाइप 5, वेळ पुढे जाणे किंवा वेळ मागे जाणे. आता आपल्याला काही वेळ दिली जाते, बरोबर आहे, की 10 वाजलेत आणि किंवा एका तासाला घड्याळ 2 मिनिटांनी पुढे जातं किंवा अर्धा सेकंदांनी पुढे जातं, जे काही सांगितलं जाईल, किंवा अर्ध्या मिनिटांनी पुढे जातं. तर दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील, याचा घड्याळ पुढे जात असतंय किंवा घड्याळ मागे जात असतं, तर आपल्याला अचूक वेळ विचारली जाते. हो. त्याच्यानंतरचा टाइप 6 आहे आपला घड्याळ आरशात पाहिले असतानाची वेळ. म्हणजे त्यांनी सांगितलं असतं घड्याळामध्ये समजा 11:20 झाले आहेत, तर आरशात पाहिले असता काय दिसेल, ठीक आहे. सेम टाइप 7 मध्ये आहे घड्याळ पाण्यात पाहिले असतानाची वेळ. आता जर त्यांनी पाण्यात पाहिले असतानाची वेळेवर प्रश्न विचारला जात नाही, म्हणजे अजून नाही विचारला, पण विचारल्या जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी बॅच मध्ये शिकवून ठेवते. बॅच मध्ये बऱ्याचशा गोष्टी मी एक्स्ट्रा शिकवून ठेवते, पण त्याचा फायदा होतो, कारण की ज्या पद्धतीने आपण बघतोय की प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं वेगळं येतंय, त्यामुळे पोलीस भरतीला जेवढं येऊ शकतं त्यापेक्षा थोडंसं 1-2 स्टेप पुढे मी ऑलरेडी बॅच मध्ये शिकवून ठेवते, की त्यांना विद्यार्थ्यांना ऑफकोर्स त्याचा फायदा होऊन जातो, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल आकृत्या मोजणे जो टॉपिक होता, तर आपण फक्त त्रिकोण, चौकोन, चौरस, कोन मोजा, रेषा मोजा एवढं, पण मी मुलांना घन मोजायला पण शिकवले आणि या वर्षीच्या पेपरमध्ये घन मोजायला पण प्रश्न आले. त्यामुळे काही वेळेला आपण जे एक्स्ट्रा शिकवतो ना त्याचा नक्कीच फायदा होतो, ठीक आहे. चला पुढचा आपण पाहूया टाइप 8वा. एक तास दिलं जातं,
समजा 5:46 आहे तर त्याचं तासात मिनिटात आणि रूपांतर करावं लागतं किंवा वेळेचं रूपांतर तासामध्ये करायला लागतं दशांश अपूर्णांकात. ओके. आणि एक टाइप 10 आहे घड्याळावरील कूटप्रश्न, ज्यामध्ये विचारले जातात की 24 तासामध्ये एकूण किती ठोके पडतात. जर प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके ठोके पडत असतील तर 24 तासात एकूण किती ठोके पडतात. त्यानंतर अजून प्रश्न विचारले जातात ते म्हणजे बस स्थानकावर आहे, त्यांना 24 मिनिटापूर्वी कळालं की बस निघून गेलीये, पुढची बस अर्ध्या तासांनी आहे, तर ती कोणत्या वेळेला बस स्टॉपवर पोहोचली, या पद्धतीचे प्रश्न असतात. त्यानंतर अजून असतात की 9 वाजता घड्याळाचा तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती. तर हे प्रश्न म्हणजे मिक्स प्रश्न असतात काही, ज्याच्यावर घड्याळावर विचारले जातात. ठीक आहे. तर अशा टोटल टाइप 10 आहेत. तसं तर अजून बसतात किंवा कमी पण होऊ शकतात, पण प्रत्येक शिक्षकांवर डिपेंड असतं की ते कुठल्या प्रश्नांना कशामध्ये डिवाइड करायचं आणि कशामध्ये नाही करायचं. ठीक आहे. आता जसे जसे प्रश्न येतील तसे तसे आपण कन्सेप्टला सुरुवात करूयात. सगळ्याच्या सगळे काही आजच्या आज कम्प्लीट होणं पॉसिबल नाहीये, कारण की बॅच मध्येच मला घड्याळाचं लेक्चर म्हणजे टॉपिक संपवायला 3 ते 4 दिवस लागतात. अगदी व्यवस्थित एकही प्रश्न सोडत नाही, एकही टाईपचा प्रश्न माझ्याकडनं मिस होत नाही. सगळेच्या सगळे प्रश्न मी घेऊन घेते. जवळजवळ एक 90 किंवा 100 प्रश्न असतील माझ्या घड्याळावर, जे आपण कव्हर करतो. म्हणजे तुम्ही विचार करा किती अभ्यास होऊन जातो आमचा. ठीक आहे. करतेय सुरुवात. तर आपला जो सगळ्यात पहिला टाइप होता की दोन्ही काट्यांमध्ये म्हणजेच तास काटा आणि मिनिट काट्यांमध्ये या दोघांमध्ये अंशात्मक कोन काढायचा. बरोबर आहे ना. तर बघा, टाइप 1 आधी मी तुम्हाला कन्सेप्ट सांगून देते आणि मग आपण पाहूयात पुढचं. अंशात्मक कोन काढायचा. आता त्याच्या आधी पण तुम्हाला काही कन्सेप्ट सांगते. घड्याळ. घड्याळ म्हटलं म्हणजे काय असतं आपल्याला माहितीये. घड्याळ म्हणजे आपण लक्षात ठेवतो एक आहे ते वर्तुळ. हो ना. वर्तुळ किती अंशाचं असतं? 360 अंशाचं असतं. घड्याळामध्ये एकूण किती तास आहेत? तर एकूण 12 तास आहेत. म्हणजे 360 अंशाला जर आपण 12 ने भागलं तर किती उत्तर येतं? 30 अंश. म्हणजे प्रत्येक तासाला किती अंश असणार? 30 अंश. इथून सुरुवात करते मी. 0 अंश, 30, 60, 90, 120, 150, 180, 210, 240, 270, 300, 330 आणि 360. आता जर तुम्ही पाहिलं तर 12लाच 0 अंश पण आहे आणि 12लाच 360 अंश पण आहे. मग जेव्हा आपण कोन काढणार तेव्हा पर्यायांवरनं डिसाइड करायचं की 360 घ्यायचं आहे सॉरी 360 घ्यायचं आहे का 0 अंश घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय कळतंय? 360 आणि प्रत्येक तास हे 30-30 अंशाचं. बरोबर आहे. जर आता आपण इथे तास काट्याचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं, तास काटा हा प्रत्येक तासात एका तासात किती जातो तो म्हणजे 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत गेला. छोटा काटा 1 पासून 2 वाजेपर्यंत गेला म्हणजे किती अंश गेला? तर 30 अंश गेला. बरोबर आहे. आता तो अर्ध्या तासामध्ये, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं असतात. 30 मिनिटामध्ये तो किती जाणार? 15 अंश जाणार. ठीक आहे. अर्धा तास म्हणजे काय? 30 मिनिट. 30 मिनिटाला तो 15 अंश जातोय, याचा अर्थ 10 मिनिटाला तो किती जातोय? 5 अंश. आणि याचा अर्थ तो 1 मिनिटाला किती जातोय? अर्धा अंश. लक्षात ठेवायचं. तास काटा हा एकाच मिनिटाला अर्धा अंश जातो, 10 मिनिटाला 5 अंश जातो, 30 मिनिटाला 15 अंश जातो आणि 1 तासाला 30 अंश जातो. तर ह्याचा व्यतिरिक्त आपण पाहूयात मिनिट काट्याचं. मिनिट काटा म्हणजे मोठा काटा जो सतत फिरत राहतो आणि अख्खाच घड्याळ फिरतो. हो ना. मग आता मिनिट काट्याचं बघा. एका तासामध्ये 1 वाजल्यापासून तर 2 वाजेपर्यंत तो पूर्ण फिरणार. पूर्ण फिरणार म्हणजे किती अंश फिरणार? 360 अंश फिरणार. मग याच्या निम्म अर्धा तास. अर्धा तास म्हणजे तुमचे 30 मिनिटं आहे 180 अंश. 15 मिनिटाचं तुम्ही कंट्रोल करू शकता.
15 मिनिटाला तो जातो 90 अंश. 5 मिनिटाचा काढू शकता तुम्ही, बरोबर आहे. आणि तिथनं तुम्ही 1 मिनिटाचं पण काढू शकता. आता 15 मिनिटाला तो 90 अंश जातो, तर तो 5 मिनिटाला किती जातो? 30 अंश. मग तो 1 मिनिटाला किती जातो? तर 1 मिनिटाला मिनिट काटा हा 6 अंश पुढे जातो. लक्षात ठेवायचंय, काही वेळेला प्रश्न विचारला जातो, एकच प्रश्न रिपीट होतो. तर 12 वाजल्यापासून 5 वाजून 10 पर्यंत दोन्ही काटे किती अंशाच्या कोणामध्ये फिरतात, असा असतो तो प्रश्न. तास काट्याचा जर नाही, तास काटाच असतो. जर तास काटाचा प्रश्न आपण पाहिला तर 12 ते 5 5 तास होतात, 5 ते 15 150 तास होतात आणि वरचे 10 मिनिटं, मग 10 मिनिटाला 5 अंश. ठीक आहे, असं उत्तर आपलं 155 अंश येतो. हाच प्रश्न सतत रिपीट होतो. तर हे तर आपण नॉर्मल पाहिलं की घड्याळ असतं 360 अंशाचं, त्याला मी 12 ने भागलं, 30 अंश झालं. म्हणजे प्रत्येक आकडा म्हणजे प्रत्येक तास हा 30-30 अंशाने भरलेला आहे, बरोबर आहे. मग आपण तास काटा आणि मिनिट काट्याचं पाहिलं की ते 1 तासात किती जातात, अर्ध्या तासात किती जातात, 10 मिनिटात, 15 मिनिटात, 5 मिनिटात आणि 1 मिनिटात किती जातात ते, बरोबर आहे. मग आता हे तुम्हाला कळालंय. आता मी वळतीये पुढच्या आपल्या टाइप 1च्या कन्सेप्ट कडे. टाइप 1 काय होतं आपल्याला? दोन्ही काट्यांमध्ये अंशात्मक कोन काढणे. बरोबर आहे. दोन्ही काट्यांमध्ये किंवा तास काटा आणि मिनिट काट्यांमध्ये अंशात्मक कोन काढणे. तर याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? 11f/2 वजा 30h. आता याच्यामध्ये मिनिट म्हणजे काय, एम म्हणजे काय? एम म्हणजे आहे आपले मिनिट. आता हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? जेव्हा दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तास दिला जाईल आणि दिलेल्या वेळेत तुम्हाला मिनिट पण दिले जातील. ठीक आहे, आणि इथे जो एच दिलाय तर एचचा अर्थ काय? हॉवर. हॉवर्स म्हणजे काय? तर तास. 5 वाजून 20 मिनिटं दिली म्हणजे 5 तास 20 मिनिटं. एच तासाच्या जागी तास टाकायचा, मिनिटाच्या जागी मिनिट टाकायचे. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला केव्हा वापरायचा आहे? जेव्हा दिलेल्या वेळेमध्ये तास आणि मिनिट असे दोन्हीही दिले असतील तेव्हा. ठीक आहे. मग याच्यामध्ये पण एक कंडिशन आहे. पण जर तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये फक्त तास दिले जातील. काय दिले जातील? फक्त तास. आपल्याला मिनिटाचा संबंध येतच नाही, अशा वेळेला फॉर्म्युला काय वापरायचा? 30 गुणिले h किंवा 30 गुणिले तास. आता सांगितलं जाईल की घड्याळात वाजले 5 तर त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोन झाला असेल, तर तासाच्या जागी तास टाकायचा. 5 तरी 15 म्हणजे 150 अंशाचा कोन झाला. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये ना एक कंडिशन आहे, जी कंडिशन जर लागू झालेली असेल आणि तुम्ही विसरला असाल तर उगाचच आपला 1 मार्क जाणार. लाईक करून घ्या पटकन सेशनला. पटकन. चला, कोणाला माहितीये का रे? बघूया. जेव्हा आपण उत्तर काढतो ना, जेव्हा आलेलं उत्तर जे फायनल उत्तर असतं, ठीक आहे, हे 180 अंशापेक्षा जास्त येतं तेव्हा त्या उत्तराला 360 अंशामधून वजा करणे. बरोबर आहे. आता तुम्हाला याच्यावरून काय लक्षात आलं असेल, ते म्हणजे कोन. ठीक आहे, जसं आता मी म्हटलं की
9 वाजता किती वाजणार है ना. मग 9 त्रिक 27 270 अंशाचा कोन. पण काय झालं 180 अंशापेक्षा मोठा झाला. मग मला त्याला 360 मधनं मोठा वजा करायचं. 360 वजा 270 उत्तर आलं 90 अंश. याचा अर्थ हा झाला की कोन हा नेहमी 180 अंशापेक्षा जास्त पाहिजे. पण त्यातल्या त्यात आता विचारायला घेतलंय की मोठा कोन कोणता. जेव्हा मोठा आन्सर विचारला जाईल तेव्हा तुमचं उत्तर 180 पेक्षा मोठं आलं तरी पण चालेल. पण जेव्हा मोठा हा शब्द नसेल तेव्हा जे आहे ते 180 अंशापेक्षा उत्तर कमीच पाहिजे. 180 चालेल किंवा त्यापेक्षा कमी चालेल. पर्यायांवर डिपेंड करतं पुन्हा सांगते. ठीक आहे. काही काही वेळेला 215 उत्तर येईल पण पर्यायांमध्ये 215च असेल किंवा त्यापेक्षा मोठं असेल तर तुम्हाला पर्यायानुसार जायचं आहे. बुद्धिमत्ता हा टॉपिक असाच आहे. मी आता कितीही सांगितलं तरी प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं लॉजिक निघणारच. लॉजिक वेगळं काही नसणार. फक्त आपल्याला पुढची स्टेप न करता तिथेच थांबायला लागेल. आता मी हा नियम लिहून दिलाय तर पर्यायामुळे तो नियम नाही लागू होणार कारण त्यामध्ये पर्याय दिलाच नसणार. ठीक आहे. त्यामुळे एवढा पण लोड घ्यायचा नाहीये. फक्त लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता करूयात का आपण प्रश्नांना सुरुवात. चला या टाईपवर पहिला प्रश्न काय विचारले बघा. 3 वाजून 40 मिनिटं झाली असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला अंशात्मक कोन किती होईल. 100 अंश 110 अंश 120 अंश आणि 130 अंश. आपला जो फॉर्म्युला दिलाय 11 m/2 वजा 30h. आता जी मिनिटं दिली आहेत तिथे टाका. मिनिटं दिली आहेत 40 आणि आपल्याला तास किती दिले आहेत 3 दिले आहेत. भाग लावला 20. 11 गुणिले 20 किती होतात. बरं 11 गुणिले 20 वजा 30 गुणिले 3. 11 गुणिले 20 220 वजा 90. आता 220 मधनं 90 गेल्यावर किती उरणार 130 अंश. म्हणजे 3 वाजून 40 मिनिटाला किती अंशाचा कोन झाला 130 अंशाचा कोन झाला. फक्त वजाबाकी नीट करा. तिथे घाई गडबड नको. नाहीतर आपल्याला काही स्टेप वाईज अर्धा मार्क भेटत नाही. लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळते. 10 वाजून 10 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल. 100 अंश 115 अंश 75 अंश आणि 130 अंश. पुन्हा आहे तो फॉर्म्युला 11 m/2 वजा 30h. मिनिट किती दिले आहेत आपल्याला 10 दिलेत. तर तास किती दिले आहेत आपल्याला 10च दिले. मग आता बघा भाग लावला 5. मग 11 गुणिले 5 वजा 30 गुणिले 10. 11 गुणिले 5 55 वजा 300. आता 300 मधनं जेव्हा मी 55 वजा करते तेव्हा किती उरतायत रे 245 उरतात. पण जसं मी तुम्हाला नियम सांगितला है ना. नियम काय सांगतोय आपल्याला जर आलेलं उत्तर हे 180 अंशापेक्षा जास्त असेल तेव्हा काय करायचं आलेल्या उत्तराला 360 मधनं वजा करायचं. मग आता आपल्याला दिसतंय आलेलं उत्तर हे 380 अंशापेक्षा नक्कीच जास्त आहे. म्हणजे आपल्याला त्याला 360 मधनं वजा करायला लागेल. मग 360 मधून 245 वजा केले उत्तर किती आलं 115 अंश. बरोबर. पर्याय क्रमांक दुसरा झाला. लगेच सांगून दिलं तुम्हाला. नियम कळला असेल तुम्हाला सगळ्यांना. पण ऑप्शन मध्ये 115 नाही ऑप्शन मध्ये 245 आहे तर तुम्ही 245 उत्तर द्यायचं. पर्याय प्रश्नात जर विचारलं जाईल की मोठा कोन कोणता तर मोठा कोन 245 आहे ते उत्तर द्यायचं. प्रत्येक पॉसिबिलिटी सांगून ठेवते. पुढच्या प्रश्नावर जाऊया 4थ्या नंबरच्या. चला 5 वाजून 20 मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. 10 अंश 7.5 अंश 30 अंश 40 अंश. याला शॉर्ट ट्रिक आहे पण त्याआधी आपण फॉर्म्युलाने जाऊयात. ठीक आहे. जिथे जिथे शॉर्ट ट्रिक असेल तिथे तिथे शॉर्ट ट्रिक सांगते पण त्याआधी फॉर्म्युलाचा पण वापर करावा लागेलच. लाईक केलंय. मोठ्या मुश्किलीने लेक्चर घेते हा. बघा फॉर्म्युला 11 m/2 वजा 30h. मिनिट किती दिले आहेत 20.
तर तास किती दिले आहेत 5. भाग लावला 10. 11 गुणिले 10 110. 5 त्रिक 15 150. 150 मधनं 110 गेले, उत्तर काय आलं 40 अंश. आता ह्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक आहे. शॉर्ट ट्रिक काय आहे? वेळ किती झाली आहे 5 वाजून 20 मिनिटं. 5 वाजून 20 वेळेमधलं गुणोत्तर किती? 5च्या पाड्यामध्ये 20 आहे कुठे 4 म्हणजे एकास 4. जेव्हा तासामध्ये आणि मिनिटामध्ये एकास 4 गुणोत्तर येतं तेव्हा काय करायचं, दिलेल्या मिनिटाला 2 ने गुणायचं. मिनिटं किती दिली आहेत 20. 20 ला 2 ने गुणलं, उत्तर किती आलं 40. पण बघा शॉर्ट ट्रिक तेव्हाच कामाची असते जेव्हा तुम्ही ती तोंडी कराल. जर तुम्ही मांडणी करून शॉर्ट ट्रिक वापरत असाल तर अजिबात वापरू नका, डायरेक्ट फॉर्म्युला वापरा. लक्षात राहत असेल तर ते प्रॅक्टिसनेच लक्षात राहणार. शॉर्ट ट्रिक एंड टाइमला नाही आठवत. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्हाला शॉर्ट ट्रिक आठवत जाईल. ठीक आहे. आता 5 वाजून 20 मिनिटं झालं, तुम्ही 4 वाजून 16 मिनिटं घ्या, उत्तर 32 येणार. ठीक आहे. 3 चोक 12, 3 वाजून 12 मिनिटं घ्या, उत्तर 24 येणार. हवं तर तुम्ही सगळं काढून बघा की मॅडमची शॉर्ट ट्रिक लागू होतीये की नाही, का उगाचच सांगितली अशी. ठीक आहे. वळते पुढच्या प्रश्नाकडे. 6 वाजून 30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल? 45 अंश, 60 अंश, 10 अंश आणि 15 अंश. पुन्हा फॉर्म्युला 11m/2 वजा 30h वाला. मिनिटं किती दिले आहेत आपल्याला 30 दिले आहेत. तर तास किती दिले आहेत आपल्याला 6 दिले. भाग लावला 15. 11 गुणिले 15 165 वजा 180. 180 मधनं 165 गेले, उत्तर आलं 15 अंश. म्हणजे 6:30 वाजता किती अंशाचा कोन झाला 15 अंशाचा. पण पुन्हा यामध्ये शॉर्ट ट्रिक आहेच. आता वेळ किती झाली आहे 6 वाजून 30 मिनिटं. आता गुणोत्तर किती झालं 6:35. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती गुणोत्तर झाले 1:5. जेव्हा गुणोत्तर 1:5 असतं तेव्हा काय करायचं, दिलेल्या मिनिटाला 2 ने भागायचं. मिनिट दिले होते 30. 30 ला 2 ने भागलं, उत्तर आलं 15 अंश. एकाच 3चं पण आहे, असेल तर ठीक, नाही तर तुम्हाला पुढच्या टायमाला सांगेल. एकाच 4चं कळलं तुम्हाला, मिनिटाला 2 ने गुणायचं. एकाच 5चं मिनिटाला 2 ने भागायचं. आता पुढे आहे एकाच 6चं गुणोत्तर. ठीक आहे. याला पण 2 नेच भागायचं. उत्तर 21 येणार. पण पाहूयात मला पण येतंय की नाही. काय तुम्ही मला रिव्ह्यू देऊ शकता. ठीक आहे. कमेंट मध्ये सांगू शकता की तुम्हाला कसं वाटतंय लेक्चर. पुन्हा फॉर्म्युला 11m/2 वजा 30h. प्रश्न वाचला का आपण? 7 वाजून 42 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांमध्ये किती अंश मापाचा कोन होणार? ठीक आहे. बघू मग आपण. चला. मिनिटं किती दिलेत आपल्याला 42 आणि तास किती दिले आहेत आपल्याला 7. भाग लावला 21. 21 एके 21 आणि 2 म्हणजे 23. किती आलं 231. मधनं 7 त्रिक 21, 210 वजा केले. किती अंशाचा कोन झाला 21 अंशाचा. म्हणजे सांगितलेली शॉर्ट ट्रिक लागू झाली. तर काय आहे शॉर्ट ट्रिक? किती वाजलेत 7 वाजून 42 मिनिटं. गुणोत्तर 1:6. जेव्हा वेळेचं गुणोत्तर 1:6 असतं तेव्हा पुन्हा काय करायचं, दिलेल्या मिनिटाला 2 ने भागायचं. मिनिटं दिले 42. 42 ला 2 ने भागलं, उत्तर आलं 21 अंश. ठीक आहे. एकाच 4चं मिनिटं गुणिले 2, एकाच 5चं मिनिटं भागिले 2, एकाच 6चं पण मिनिटं भागिले 2 आणि एकाच 3चं असतं ते मी तुम्हाला सांगेल एकदा. ठीक आहे. चला पुढे याच्यावर प्रश्न सांगितलाय. 4 वाजता घड्याळातील काट्यांमध्ये किती मापाचा कोन होणार? 120, 100, 90, 170. आता मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा फक्त तास असेल तेव्हा फॉर्म्युला काय वापरायचा 30 गुणिले h. मग h किती आहे आपल्याला 4.
म्हणजे किती अंशाचा कोन झाला? 120 अंशाचा. आता मी तुम्हाला असं का सांगितलं? फॉर्म्युला का नाही वापरू शकत? वापरू शकता, मला काहीच नाहीये. 11m/2 वजा 30h. मिनिटं किती दिले आहेत आपल्याला? 0. तर तास किती दिले आहेत आपल्याला? 4. आता हे पूर्ण 0 झालं. 0 वजा 120 अंश, फायनल आलं 120 अंश. म्हणजे मिनिटं 0 असल्यामुळे हा भाग आपला काहीच कामाचा नाही. म्हणून आपण फॉर्म्युला काय ठेवतो? 30h, जेव्हा फक्त आपल्याला तास दिले असतील. ओके. जाऊ का पुढे? आता पुढे आहे आपला टाईप 2. टाईप 2 काय सांगत होता रे आपला? टाईप पण आपण व्यवस्थित पाहिला. डन करून टाकू तिथे. टाईप 2 काय म्हणतोय आपल्याला? तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर येणे किंवा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना ओलांडणे. पुन्हा आधी मी याची कन्सेप्ट क्लिअर करून देते आणि मग सांगते. ठीक आहे. आता तास काटा एकमेकांवर येणे किंवा तास काटा एकमेकांना ओलांडणे याची स्थिती काय आहे? तर तास काटा एका तासात 1 वेळा ओलांडतो एकमेकांना. ठीक आहे. 12 तासात 11 वेळा ओलांडतो. 12 तासात 11 वेळा. आता का ते सांगते, जरा थांबा. आणि 24 तासात 22 वेळा ओलांडतो. आता काय होतं माहितीये? ओलांडण्याची वेळ किंवा एकमेकांवर येण्याची वेळ. बघा, 11 ते 12 मध्ये तो 12 वर असतो, बरोबर ना? दोन्ही काठी किती वर असतात? 12 वर असतात. मग 11 ते 12 घ्यायचं का 12 ते 1 घ्यायचं? बरोबर ना? 11 म्हणेल माझ्यासोबत द्या 12ला, 1 म्हणेल माझ्यासोबत द्या 12ला. यामुळे अपवाद काय लिहिला जातो? तर 11 ते 1 दरम्यान 1 वेळा होतो. ठीक आहे. बाकी सगळ्या तासाला तो 1 वेळा होतो. जसं इथूनच सुरुवात करू आपण. 11 ते 1 मध्ये 1 वेळा, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11. मग 12 तास झाले का? बरं. किती वेळा झाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. फक्त कुठे लक्षात ठेवायचं? 11 ते 1 मध्ये 1 वेळा होतो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता ह्यावर प्रश्न आहेत. प्रश्नांकडे वळूयात. सगळ्यात पहिला प्रश्न. दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल? 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. तर बघा, 1:25 पासून ते 2 वाजेपर्यंत 0 वेळा ओलांडतो, कारण 1 वाजून 5 मिनिटांनाच ओलांडला जातो तो. 2 ते 3 मध्ये एकदा ओलांडतो, 3 ते 4 मध्ये एकदा ओलांडतो, 4 ते 5 मध्ये एकदा ओलांडतो आणि 5 ते 5:25 मध्ये 0 वेळा ओलांडतो. तो काहीतरी 5:27 ला का काहीतरी ओलांडतो. म्हणजे 1:25 पासून 5:25 पर्यंत एकूण किती वेळा काटा ओलांडला गेला? 3 वेळा. आता डेमो लेक्चर आहे ना, मी तुम्हाला एकदमच सगळंच नाही, म्हणजे हायच नाही, टाइमच नाही. तुम्हाला म्हटलं मी 3 किंवा 4 लेक्चर घेते हे सगळं सांगायला, है ना? हे काही प्रश्न कमी आहेत, आम्ही अजून प्रश्न घेतो. मी प्रत्येक टाईपचे काही काही प्रश्न उचलून आणले. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलंय त्यांनी. सायंकाळी 5:30 पासून ते रात्री 8:30 पर्यंत मिनिट काटा तास काटाला किती वेळा ओलांडून जाईल? 3 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. पुन्हा 5:30 पासून 6 वाजेपर्यंत 0 वेळा ओलांडतो, 6 ते 7 मध्ये एकदा ओलांडतो, 7 ते 8 मध्ये एकदा ओलांडतो आणि पुन्हा 8 ते 8:30 मध्ये 0 वेळा ओलांडतो. आता टोटल किती वेळा ओलांडला गेला? फक्त 2 वेळा ओलांडला गेला. किती वेळा ओलांडला गेला? फक्त 2 वेळा ओलांडला. आता जर तुमच्या मनामध्ये आलं असेल की जेवढे तास दिले असतात त्याच्यातनं 1 वजा केलं ना की उत्तर येतं, असं तुमच्या मनामध्ये फिक्स आलं असणार आहे, हो की नाही? पण तसं नसतं. ठीक आहे, तसं काही नसतं. काही वेळेला बघू, आता जर पुढे जर प्रश्न असेल तर तुम्हाला कळेल.
काही वेळेला जेवढे तास दिले जातात ना तेवढ्याच्या तेवढे तास पण येतात. ओके, बघा इथे 5:27ला मी जसं म्हटलं तेव्हा तिथे ओलांडतो आणि इथे 8:43ला तो ओलांडतो, त्यामुळे तो आपल्या काही याच्यामध्ये बसत नाही. आता जर पुढे प्रश्न असेल, आहेच बघा, दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल? ऑप्शन आहे 3, 4, 5, 6. दुपारी 1 ते 2 मध्ये एकदा ओलांडणार, 2 ते 3 मध्ये एकदा ओलांडणार, 3 ते 4 मध्ये एकदा ओलांडणार आणि 4 ते 5 मध्ये एकदा ओलांडणार. टोटल किती वेळा ओलांडला गेला? 4 तासात 4 वेळा. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये ते आलं असेल ना विचार लगेच की जितके तास दिले जाईल तेवढ्यातनं एक वजा केल्यावर तितक्या वेळा होतं, तर हे काढून टाका. कारण की तुमचा भ्रम तोडायला मला काहीच वेळ लागतो. पुढचा प्रश्न पाहूयात. सकाळी 9 वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? 3 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 12 वेळा. 9 ते 10 मध्ये एकदा, 10 ते 11 मध्ये एकदा, आता 11 ते 1 मध्ये एकदा, 1 ते 2 मध्ये एकदा, 2 ते 3 मध्ये एकदा. टोटल किती वेळा झाला रे? 5 वेळा. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत तास काटा किती वेळा ओलांडला गेला? तर 9 वेळा ओलांडला गेला. बरोबर आहे का? नशीब 5 वेळा ओलांडला गेला. समजलं? एक प्रश्न तुम्हाला नंतर होमवर्कला देणार आहे मी, तेवढा काही विचार करू नका तुम्ही. माझ्या मनामध्ये आला होता. ठीक आहे, चला पुढचा टाईप, तिसरा टाईप काय म्हणतोय आपल्याला बघू आपण. दुसरा टाईप आपण डन केला, तर तिसरा टाईप काय म्हणतोय बघा बरं. तिसरा टाईप म्हणत आहे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील काटकोन. म्हणजे दोन्ही काट्यांमध्ये 12 तासामध्ये, 1 तासामध्ये, 24 तासामध्ये किंवा दिलेल्या वेळेमध्ये किती वेळा काटकोन होतो. आता काटकोनाची थोडीशी स्थिती वेगळी आहे. काटकोन काय करतं? 1 तासामध्ये 2 वेळा होतो. काटकोन काय होतो? 1 तासात 2 वेळा होतो. 12 तासात 24 पाहिजे ना, पण नाही, 22 वेळाच होतो. का असं करतात आता? आता इथे 24 तासात किती येणार? 44 वेळा. आता यांच्यामध्ये पण अपवाद आहे. बघा, एखादी इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये अपवाद असणं काही वेगळी गोष्ट नाही. काही ना काही बनवताना काही ना काही गोष्टी राहतात. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय झालं? याच्यामधला अपवाद आहे 9 ते 10 दरम्यान प्रत्येक तासात 2दा होतो ना, पण 9 ते 10 दरम्यान एकदा होणार. ठीक आहे, आणि 3 ते 4 दरम्यान एकदा होणार. बाकी प्रत्येक तासाला हा 2-2दाच काटकोन करणार. लिहून घेऊयात आपण. बघा, 12 ते 1 मध्ये 2दा होणार, 1 ते 2 मध्ये 2दा होणार, 2 ते 3 मध्ये 2दा होणार, 3 ते 4 मध्ये एकदाच होणार सांगितल्याप्रमाणे, 4 ते 5 मध्ये 2दा, 5 ते 6 मध्ये 2दा, 6 ते 7 मध्ये 2दा, 7 ते 8 मध्ये 2दा, 8 ते 9 मध्ये 2दा, 9 ते 10 मध्ये एकदाच, 10 ते 11 मध्ये 2दा आणि 11 ते 12 मध्ये 2दा. स्थिती कुठली कुठली झाली? एक 9 ते 10 आणि एक 3 ते 4 ची मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. 12 तासामध्ये 22 वेळा झालं, 24 तासामध्ये 44 वेळा होणार. काटकोनाची स्थिती लक्षात ठेवायची आहे. प्रश्न पाहूयात यावर, अजून क्लिअर होईल छान. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? 8 वेळा, 4 वेळा, तिथे 7 वेळा असेल मे बी. 7 वेळा आणि 1 वेळा. मग आपण काटकोनाची स्थिती पाहूयात. सकाळी 7 ते 8 मध्ये किती वेळा होणार रे? 2 वेळा. 8 ते 9 मध्ये किती वेळा होणार? 2 वेळा. 9 ते 10 मध्ये किती वेळा होणार? 1 वेळा. 10 ते 11 मध्ये 2 वेळा. एकूण किती वेळा झाला? 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा झाला. बघितलं?
फक्त स्थिती लक्षात ठेवल्यावर उत्तर किती लवकर येणार. अजून एक प्रश्न आहे यावर. 4 टाईप घेऊयात हवं तर आपण, मग थांबूयात. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल? 6, 10, 11, 12. 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे, बघा. 12 ते 1 मध्ये दोनदा, 1 ते 2 मध्ये दोनदा, 2 ते 3 मध्ये दोनदा, 3 ते 4 मध्ये एकदाच, 4 ते 5 मध्ये दोनदा, 5 ते 6 मध्ये दोनदा. किती झालं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आता दुपारी 12 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत किती वेळा काटकोन झाला टोटल? 11 वेळा काटकोन झाला. पर्याय तिसरा आला. आता आपलं पुढचं कुठला टाईप आहे? टाईप चौथा. आता आपला टाईप चौथा आपल्याला काय सांगतो? टाईप चौथा सांगतो आपल्याला की तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या सरळ रेषेत येणं. पुन्हा किती वेळा येतो पाहूयात आपण. मग त्याच्यानंतरचं आपण हळूहळू नंतर क्लिअर करूयात. मग आरशाचं होतं, सांगून देईल शॉर्टकट मध्ये. बघा, टाईप 4. टाईप 4 मध्ये काय येणार? 1 तासामध्ये 1 वेळा होतो, 12 तासामध्ये 11 वेळा होतो आणि 24 तासामध्ये 22 वेळा होतो. ओके, आता बघा ह्यामध्ये काय अपवाद आहे? तर 6 ते 7च्या दरम्यान 0 वेळा होतो. होतच नाही. बाकी प्रत्येक तासाला 1-1 वेळा होतो. 6 वाजता तो सरळ रेषेत येतो ना, पण 6 ते 7च्या दरम्यान नाही घेत आपण. मग आता बघूयात परत. चला, 12 ते 1 मध्ये एकदा, 1 ते 2 मध्ये एकदा, 2 ते 3 मध्ये एकदा, 3 ते 4 मध्ये एकदा, 4 ते 5 मध्ये एकदा, 5 ते 6 मध्ये एकदा, 6 ते 7 मध्ये 0, 7 ते 8 मध्ये एकदा, 8 ते 9 मध्ये एकदा, 9 ते 10 मध्ये एकदा, 10 ते 11 मध्ये एकदा आणि 11 ते 12 मध्ये एक. मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 12 तासामध्ये 11 वेळा झाला. है ना? यावर एक प्रश्न पाहूयात आपण. एका घड्याळात सकाळी 6:30 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा यात 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? 12, 2, 24, 11. सकाळी 6:30 पासून सायंकाळी 6:30 पर्यंत 12 तास आहेत. 12 तासामध्ये किती वेळा होतो? 11च वेळा होतो. बाकी तुम्ही स्थिती लिहून घेऊ शकता. ठीक आहे. 6:30 ते 7 मध्ये 0, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. किती झालं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि पुन्हा 6 ते 6:30 0 वेळा. ठीक आहे. टोटल किती वेळा झाला? 11 वेळा. 12 तासामध्ये 11 वेळा आपण सांगितलंच आहे. ठीक आहे. आता हे जे बाकीचे टाईप आहेत हे आपण हळूहळू नंतर पाहूयात. तर पोलीस भरती 2025 ही टिक्कर मराठीची 13वी बॅच आहे, जिची कोर्सची फी 999 रुपये आहे. ठीक आहे. 26 जानेवारी ऑफर होती. ऑफर आहे की नाही चालू यासाठी तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ऑफिसचा नंबर आणि पुढे तुम्हाला माहिती सांगून देते. तर ही जी बॅच आहे तुम्हाला ही दररोज लाईव्ह बॅच असेल 4 तासाची, ज्यामध्ये जेवढे शिक्षक दिसतात ते सगळे शिक्षक त्यांचे प्रत्येक विषय अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत आहेत. त्यामध्ये आम्ही PYQ ऍड केलेत. दररोज जो टॉपिक होणार त्या टॉपिकनुसार MCQ आणि त्या टॉपिकनुसार PDF आम्ही प्रोव्हाइड करणार. प्रत्येक विषयाच्या 2 या पद्धतीने तुम्हाला टोटल 10 ई बुक आहेत. चालू घडामोडीचं मासिक, त्रैमासिक, सामासिक आम्ही देणार आहोत. सरावासाठी 100+ मॉक टेस्ट देणार आहोत. डाऊट सेशन तुम्हाला भेटणार आहे आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहे. कोर्सची फी 2500 आहे. पण डिस्काउंट साठी तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आहे 82330073.
7 वर ऍप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आपण प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एक प्रश्न जो तुम्हाला होमवर्क साठी सोडला होता तो देते. कमेंट मध्ये त्याचं उत्तर द्या. बघूयात तुम्हाला ती कन्सेप्ट समजली आहे की नाही. प्रश्न होता हा: सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? ऑप्शन आहे 3, 4, 5, 2. ठीक आहे. याचं उत्तर कमेंट मध्ये पाहूयात आणि ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्यांच्या कमेंटला मी स्वतः रिप्लाय देईल किंवा कमेंट लाईक करून घेईन. ओके, भेटूयात पुढच्या लेक्चरला. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या. ऑल द बेस्ट.